आपली फलंदाजी आहे। पहिल्या सामन्यामध्ये अगदी मराठवाडी जिंती या संघाने बांगडेवाडी मत्रेवाडीला पराभूत केला। दुसऱ्या सामन्यामध्ये अहिरे वानवली घोडेपारूट संघाला पराभूत करून दोन्ही संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत। अगदी या दोन्ही विजयी संघांच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळेल। मराठवाडी जिंती राजधानी सातारा पाटण तालुक्यातील दोन्ही संघांच्या दरम्यान ही लढत आणि भोर तालुक्यातील हा संघ पाहायला मिळतोय। धोंडेवाडी आणि कोंडगाव। सनिया स्ट्राइकला आहेत मिस्टर पीटीपीएल गणेश शिंदे। पहिला चेंडू गणेश शिंदे यांचा अगदी वेगाने टाकण्याचा प्रयत्न बॅटच्या वरच्या भागाला लागलाय। गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल। एक धाव। धोंडेवाडी गावचे खेळाडू आहेत सनिया। पहिल्या सामन्यामध्ये अगदी 14 चेंडूमध्ये 34 धावांची विस्फोटक खेळी ज्या फलंदाजाने केली आहे तो स्ट्राइकवर। गणेश शिंदे अगदी इनकटर टाकण्याचा प्रयत्न, दिशा खराब आहे, व्हाईट बॉल। एक अतिरिक्त धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल। धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 2 धावा। ही लढाई अगदी रंगतदार पाहायला मिळेल। दोन मातब्बर खेळाडू एकमेकांच्या विरोधात। वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, शॉट ऑफ लेंथ अगदी लाईनला पडल्यानंतर चेंडू गुड लेंथला पडल्यानंतर चेंडू अगदी सरळ जातो एसटी रक्षक पॅडी यांच्या हातामध्ये। ज्या प्रकारे पाठच्या रविवारी पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग गाजवली आहे गणेश शिंदे वाखण्याजोगी कामगिरी। हाफ ट्रॅकर होता, शॉट पुलचा फटका, सनी यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार, बॉस चषक षटकार। धोंडेवाडी गावचा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहतोय। शॉट ऑफ प्लेनचा चेंडू बॅकफुटला जाऊन ज्या प्रकारे हाय बॅकलिफ्ट बॅट स्विंग अगदी दर्जेदार फटका पाहायला मिळाला। मिड विकेट सीमारेषा पार चेंडूला फेकून दिले अगदी गेटच्या समोर। धावसंख्या 8 धावा। हा देखील चेंडू ऑन साइडला खेळायचा होता, चेंडू काहीसा खाली राहिलाय। सरळ एसटी रक्षक पाडे यांच्या हातामध्ये विसावतोय निर्धाव चेंडू। अगदी एका चेंडूवर प्रहार जरूर केला सनी यांनी, त्यानंतर मात्र मिस्टर पीटीपीएल गणेश सुरेश शिंदे पुनरागमन करत असताना बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आहे। एसटी रक्षक पॅडी करणार नाहीयेत कोणतीही चुकी। या सामन्यात महत्त्वपूर्ण गडी बाद केलाय गणेश शिंदे आणि सनी। पहिल्या सामन्यामध्ये ज्या फलंदाजाने विस्फोटक खेळी केली होती तो फलंदाज अगदी स्वस्तामध्ये तंबूत परतलाय। 5 चेंडूमध्ये 7 धावा। पहिला धक्का टीम धोंडेवाडी आणि कोंडगाव टीमला बसतोय। सचिन नाईक, सचिन दादाची कमेंट दाखवली जाते। जर तुमच्या तालुक्यातील क्रिकेटपटूंना चांगली संधी निर्माण व्हावी यासाठी तुम्ही तालुका मर्यादित न राहता सर्व प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आणि दुसऱ्या संघांना सुद्धा स्पर्धेत सहभागी करून घेणे महत्त्वाचे आहे। सचिन नाईक ना ही खऱ्या अर्थानं कमेंट दिले। सचिन दादा खऱ्या अर्थानं मी जरूर पाटण तालुका टेनिस क्रिकेट आणि बॉसच्या वतीनं सांगू इच्छितोय, शिवाजी जाधव बॉसची येणाऱ्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही जो विचार मांडलाय तसे येणाऱ्या स्पर्धेमध्ये ग्रामीण क्रिकेट जे भूमिपुत्र आहे त्यांच्या टीम्सला इन्व्हॉल्व करून घेऊन एक मोठी स्पर्धा खेळवण्याचे विचार चालू आहेत। कारण की लहू भूमिपुत्र आहेत म्हणून इथल्या स्पर्धा इथले ग्राउंड आहेत आणि भूमिपुत्र खऱ्या अर्थानं आता शिवाजी जाधव त्याच भूमिपुत्रांमध्ये लहानाचा मोठा झालाय। क्रिकेट पहिल्यापासून शिवाजी जाधव मी म्हणेल तर ऐरोलीच्या त्या ग्राउंड मध्ये भूमिपुत्रांसोबत तो लहानाचा मोठा झाला आणि भूमिपुत्र नेहमी आपल्या पाठीशी असतात। म्हणून येणाऱ्या दिवसांमध्ये भूमिपुत्रांची टीम म्हणजे ग्रामीण टीम आणि तालुक्याची टीम अशा मॅचेस आपण जरूर खेळणार आहोत। थँक्यू सो मच सचिन नाईक दादा, या सर्व विचारांचा आम्ही जरूर स्पर्धा घेऊन येतोय। शॉटम जॅकचा फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी गोल्डन डकचा शिकार ठरतील फलंदाज राजू गणेश सुरेश शिंदे। मॅन फॉर्म मराठवाडी सलगच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत। दुसरा धक्का टीम धोंडेवाडी कोंडगाव संघाला बसत असताना 8-2। एसटी रक्षक पॅडी यांनी सलगच्या दुसऱ्या चेंडूवर अगदी चांगला झेल पकडला। कौतुक करावं लागेल गणेश सुरेश शिंदे यांचा मिस्टर पीटीपीएल।
मराठवाडी गावचे खेळाडू यष्टीरक्षक जर पाहिलं तर चिंती आणि फलंदाज जर पाहिलं तर धोंडेवाडी गावचा बाद ठरत असताना आणि कौतुक करावं लागेल अगदी जसं किरण सरांनी उल्लेख केला, परंतु बॉस अगदी त्यांची दूरदृष्टी जर पाहिली तर क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जायचंय. सुरुवातीला पाटण तालुक्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेले, त्यानंतर मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि आता मात्र ही एक वेगळी संकल्पना ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. 2 गाव 1 टीम मर्यादित सर सुरुवातीला रायगड जिल्ह्यामध्ये चालू झालं, त्यानंतर मात्र जर पाहिलं तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतंय. शिवाजी आता बॉस यांचा वाढदिवस जरूर अगदी 22 तारखेला म्हणजेच अजून 4 दिवस बाकी आहेत, परंतु आजपासून सुरुवात अगदी आणि त्यानंतर 4 दिवस असेल सेलिब्रेशन. बाबूराव पाटील गोलंदाजी षटक क्रमांक 2, नवीन फलंदाज सुशांत आणि त्यांच्या साथीला आहेत तेजस. तेजस ऑन स्ट्राइक. धोंडेवाडी गावचे खेळाडू बाबूराव पाटील मॅन फ्रॉम जिंती. फुलरलेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ आहे अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. येस पंच, चेंडू एक टप्पा सीमा पार, चौकार. बॉस चषक अगदी आपण पाहतोय आज जर पाहिलं तर दुपारच्या सत्रामध्ये असोसिएशन ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळेल. 10 पश्चिम महाराष्ट्रातील तालुके आणि त्यांच्यामध्ये अगदी मोठं घमासान युद्ध पाहायला मिळेल. हा रिप्ले पहा तुमच्या समोर. अगदी कमी गतीने टाकलेला चेंडू तेजस यांनी खोदून काढला, पहिला चौकार आला या डावातील. 12-2 या खेळपट्टीवर धावा बनवाव्या लागतील, कारण जर पाहिलं तर अगदी पावसाचा लवलेश नाहीये, ऊन कडाक्याचं पडलंय. बैठक मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ आदळतोय पायावर, अगदी या घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धाव प्राप्त होईल. लेग बाय स्वरूपात 1 धाव मात्र या धावसंख्येमध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या 13-2. यस अगदी चेंडू सोडून दिलाय, शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, वाईट बॉल. अवंतर धावा तुम्हाला रोखाव्या लागतील, कारण जर पाहिलं तर धोंडेवाडी कोंडगाव संघाकडे गोलंदाज देखील चांगले आहेत, त्यांनी देखील पहिला सामना जिंकलाय. बॅकफुटला जाऊन अगदी आपल्या ताकदीच्या जोरावर तेजस धोंडेवाडी गावचा ब्रँड दाखवत असताना चेंडू सीमा पार, बॉस ब्रँडेड षटकार. आणि अगदी ज्या प्रकारे हा फटका सजवला फलंदाज तेजस यांनी, हा रिप्ले तुमच्या समोर. अगदी शफल झाले आणि चेंडूला अक्षरशः लपेटलाय. आउटसाइड ऑफ स्टंप वरून चेंडूला मिड विकेटला खेळणं अगदी तुमच्यातील ताकद, तुमची क्षमता, अगदी तुमची कुवत दर्शवते. टीमची धावसंख्या 3 चेंडू अखेर 20-2. अगदी 2 अँगल मध्ये देखील आपल्याला चित्र दाखवलं जात आहे. बाबूराव पाटील अगदी बुंदा टाकण्याचा प्रयत्न, मिड विकेटला आहे क्षेत्ररक्षक, चेंडू पकडतील, फील्ड करतील, तद्वर 1 धाव प्राप्त केली जाईल. या सिंगलने तेजस आणि सुशांत यांच्या माध्यमातून स्ट्राइक रोटेट केली जाईल. 21 धावा धाव फलकावर. या 4 चेंडूवर धावा खर्च केल्यात बाबूराव पाटील यांनी 12, परंतु अगदी जर पाहिलं तर अद्याप धावांची जी गती अपेक्षित होती ती आली नाहीये. 5वा चेंडू लॉफ्ट केलाय, लॉंग ऑफ आहे, क्षेत्ररक्षक अगदी झेलची संधी होती, दूर राहिलेत, तद्वर 2 धावा मात्र प्राप्त केल्या जातील. या दुहेरीच्या मदतीने सुशांत यांचं खातं उघडलं जातंय. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 23 धावा, 23 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. टीम धोंडेवाडी कोंडगाव 1 टू गो. शेवटचा चेंडू शेष, सुशांत ऑन स्ट्राइक. शेवटच्या चेंडूवर अगदी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर आहे, झेल पकडला जाईल. यस, चांगला झेल पकडला गेलाय. फलंदाज सुशांत 2 धावेंवर बाद. 3रा धक्का टीम धोंडेवाडी कोंडगाव संघाला. बाबूराव पाटील आणि शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला. टीमची धावसंख्या 3 गडी बाद 23. प्रथमतः फलंदाजी करत असताना धोंडेवाडी कोंडगाव भोर तालुक्यातील हा संघ आज मात्र छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घनसोलीच्या मैदानामध्ये दाखल झालाय. औचित्य आहे शिवाजी बॉस यांचा वाढदिवस. बॉस चषक 2024 3रं पर्व. अगदी ऑफ ड्राईव्हचा फटका खेळायचा होता सुशांतांना, परंतु चेंडूला टाइम करण्यामध्ये अपयश. कव्हरला अगदी एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते, चांगला झेल पकडला. ओम साई MTC लाईव्ह.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले त्या सर्व प्रेक्षक राजाचं
मनपूर्वक सहर्ष स्वागत, कारण या प्रत्येक प्रेक्षकाने क्रिकेट कोणताही असू द्या अगदी भरभरून प्रतिसाद दिलाय. कौतुक करावं लागेल, कारण प्रेक्षकांविना कोणतीही स्पर्धा नसते. नवीन फलंदाज क्रमांक 5 अंतिम षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होतील सोमनाथ. नवलाई स्पोर्ट्स जिंती या संघाचा खेळाडू आपण पाहतोय. नवलाई स्पोर्ट्स जिंती पाटण तालुक्याचं सातत्याने टेनिस क्रिकेट गाजवलंय त्याने, आणि आज मात्र 2 गाव 1 संघ मर्यादित खेळत असताना शेखर आणि त्यांच्या साथीला आहेत तेजस. तेजस अगदी खोलवर प्रकारचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळाला सोमनाथ यांचा. अगदी पहिला चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश आलंय. क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र पाहायला मिळत आहे. अगदी आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये तुम्हाला बचाव करायचा असेल आपल्या गोलंदाजीवर, तर तुमच्याकडे हा चेंडू हाताळायला हवा. त्यासाठी तुम्हाला सराव करणं गरजेचं असतं. परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं, आणि पहिला चेंडू अगदी बुंद्यात टाकलाय. पदार्थ त्याचा वापर करत असताना अगदी ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर आहे अजित यांना आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. 1 धाव मात्र याच दरम्यान प्राप्त केली जाईल. एक धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 24 धावा धाव फलकावर. सोमनाथ अंतिम षटक हातात असताना अगदी कशी गोलंदाजी करतील यावर लक्ष असेल. सोमनाथचा हा चेंडू अगदी पडल्यानंतर कट होतोय. 22 स्वरूपात 1 धाव गोशांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होत असताना ज्या दिशेला पैलवान समीर दिघे साहेब, दिनेश महाडिक साहेब, निलेश दादा कोळसकर साहेब यांचा कटआउट आहे. आणि जर पाहिलं तर अगदी उजव्या दिशेला आपण पाहतोय नाना महाडिक, अशोकदादा सकपाळ आणि गोपीदादा सूर्यवंशी शेठ यांचा कटआउट. ऑन साइडला अगदी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला लपेटलाय फलंदाज शेखर यांच्या बॅट मधून. ब्रँडेड स्ट्रोक, चेंडू सीमा पार, बॉस चषक षटकार. तेजस आणि शेखर अगदी धोंडेवाडी गावचे खेळाडू आहेत. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. आउटसाइड ऑफ स्टंप ज्या प्रकारे हाय बॅकलिफ्ट पाहायला मिळाली, बॅकफुटला जात असताना बॉटम हँडचा सुरेख वापर, आणि काय फटका सजवला. विहंगम दृश्य आपल्या समोर 2 अँगल मध्ये आपण पाहतोय. टीमची धावसंख्या 31 ला 3. सोमाचा हा चेंडू फुललेंचा होता, ऑन साइडला वळवला. 1 धाव पूर्ण केली जाईल. शेखरला दुसरी धाव हवी आहे. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि 2 धावा घेण्यामध्ये यश येईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा होता, फेकी खराब. अगदी तुम्हाला अशा चुका टाळाव्या लागतील. दुहेरीचा प्रयत्न, चौथी देखील पूर्ण होईल का? चौथी धाव पूर्ण केली जाते. खराब क्षेत्ररक्षण आणि खराब बॅकअप. अगदी गणेश शिंदे नाराज आहेत आपल्या सहकार्यावर. जिथे 2 धावा होत्या तिथे मात्र 4 धावा दिल्यात. या 4 धावेने 5 चेंडूंचा खेळ झालाय. 35 ला 3. टीम धोंडेवाडी कोंडगाव. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, कारण क्रिकेटमध्ये तुम्ही अशा चुका नाही करू शकत. सोमनाथ यांनी चांगलं षटक हाताळलंय. अद्याप 1 टू गो. शेवटचा चेंडू पायावर अगदी आदळलाय. छोटी धाव पूर्ण केली जाईल. येस, शेवटच्या चेंडूवर अगदी 1 धाव प्राप्त होईल. या सिंगलने पहिल्या डावाची होते सांगता. पहिल्या डावाखेर टीम धोंडेवाडी कोंडगाव प्रथमतः फलंदाजी करत असताना 36 धावा आणि 37 धावांचं लक्ष असेल. टीम मराठवाडी जिंती संघाला 37 रन्स टू विन. टीम मराठवाडी जिंती. चला पुढच्या सामन्याचा आपण नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला कल्पतरू साळकेवाडी सलतेवाडी, त्यांच्या विरोधात टेटमेवाडी आणि मालदन संघ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. चला दोन्ही टीम प्लीज नाणेफेकीसाठी कर्णधार त्वरित यायचे. चला दोन्ही टीम प्लीज विनंती असेल आपण यायचंय. कल्पतरू साळकेवाडी सलतेवाडी विपक्ष टेटमेवाडी मालदन. एका बाजूला अगदी हरीश सलते आणि टीम, आणि दुसऱ्या बाजूला पाटणचा मॅक्सवेल, पाटणचा सिंगम
इन ऍक्शन पाहायला मिळतील. चला दोन्ही टीम नाणेफेकीसाठी त्वरित या. शिवा जाधव बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त ही 2 दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय. चला दोन्ही टीम नाणेफेकीसाठी त्वरित यायचंय. येस, अगदी दिलदार व्यक्तिमत्व LIC विमा सल्लागार कुमारजी शिबे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करूया. यस सर, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. LIC विमा सल्लागार आहेत, आपल्या पाटण तालुक्याचे सुपुत्र आणि बॉस यांच्यावर असलेलं प्रेम, अगदी दिलदार व्यक्तिमत्व. यस, चला दोन्ही टीम या. कल्पतरू साळकेवाडी सलतेवाडी हरीश सलते अँड टीम, पाटणचा मॅक्सवेल. यस या, आणि पाटणचा सिंगम इन ऍक्शन पाहायला मिळतील. यस, टेटमेवाडी आणि एका बाजूला अगदी आपण पाहतोय कल्पतरू साळकेवाडी सलतेवाडी नाणेफेक. टेटमेवाडी मालदान संघ कॉल करेल. स्विंग द कॉइन. छापा कॉल केलाय आणि या इथे मात्र काटा आलाय. मान्यवरांचा आभार, थँक्यू सो मच. येस, अभिनंदन. नाणेफेक जिंकले, महत्वाचा निर्णय काय असेल? फिल्डिंगचा निर्णय असेल. अगदी 2 गाव 1 संघ मर्यादित आपण क्रिकेट पाहतोय. आज क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर गेले. शिवा जाधव बॉस यांचा वाढदिवस, आणि काय सांगाल या संकल्पनेबद्दल? शिवा जाधव यांना वाढदिवसाच्या प्रथम शुभेच्छा, आणि नियोजन चांगलंच आहे. येस, थँक्यू सो मच. फलंदाजी करायची आहे. PTPL अगदी आपण पाहिल्या 5 आठवड्यात झाले. आता मात्र आपण पाहतोय बॉस चषक. काय सांगाल फलंदाजी करत असताना 2 गाव 1 संघ? फलंदाजी करताना आम्ही 50+ करण्याचा प्रयत्न करेन, आणि नियोजन तर खूप चांगलं आहे, आणि आमची दोन्ही वाडी टीम मिळून एक केले, त्यामुळे टीम तर चांगलीच आहे. थँक्यू सो मच. अगदी LIC विमा सल्लागार कुमारजी शिबे साहेब आपल्याकडे येईन. शिवा जाधव बॉस, अगदी आज मात्र क्रिकेटमध्ये एका वेगळ्या उंचीवर गेलेलं हे नाव आहे. काय सांगाल? त्यांचा वाढदिवस अगदी 22 तारखेला आहे. शिवा जाधवचं नियोजन म्हटल्यानंतर प्रेक्षकांची गर्दीही राहणारच आहे. आत्ताच झालेली पश्चिम महाराष्ट्राची स्पर्धा बघितली आपण, त्यांच्याकडे अध्यक्षपद दिलेलं आहे पश्चिम महाराष्ट्राचं. त्याच्यानंतर आज वाढदिवस आहे म्हणून त्यांच्या स्पर्धेचा हा दर्जा नाही, तर त्यांच्या प्रत्येकच टुर्नामेंटचा दर्जा नेहमीच उंचवलेला असतो. पक्षपातीपणा इथं होत नाही. सर्वात चांगली स्पर्धा, नियोजन, सगळ्यांना समान संधी, समान अधिकार आणि सगळ्यांना समानच नियम असतात. त्याच्यामुळे आज शनिवार असून सुद्धा एवढे प्रेक्षक आलेलेच आहेत. उद्या अजून याच्यापेक्षा गर्दी बघायला भेटेल आपल्याला, आणि वाढदिवसांच्या शुभेच्छा मी त्यांना देतो आणि मनोगत संपवतो. थँक्यू सो मच. अगदी दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. वळूया सामन्याच्या आतमध्ये. कल्पतरू साळकेवाडी सलतेवाडीने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. पहिल्या चेंडूवर अगदी 1 धाव प्राप्त झाली आहे. 18 चेंडूमध्ये करायचे 37 धावा. मिस्टर PTPL गणेश सुरेश शिंदे ऑन स्ट्राईक. कुडलेंचा चेंडू अगदी ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव प्राप्त केली जाईल. या सिंगलने टीमची धावसंख्या धाव फलकावर 1 ने पुढे जात असताना 2 धावा. अजय खांडेकर. PTPL अगदी या खेळाडूने गाजवले. सलगच्या 5 चेंडूवर 5 षटकार या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये ठोकलेत. आज मात्र 2 गाव 1 साठी कसा खेळ करतील? लेट्स सी. कमी गतीने टाकलेला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळायचा होता, परंतु दिशा खराब आहे. गोलंदाज राजू. कोंडगाव गावचे खेळाडू, आणि आता मात्र जर पाहिलं तर थोडासा कट करण्याचा प्रयत्न राहिला, आणि या ज्या वेळेला तुम्ही चेंडू कट करताना त्यावेळेला तुमची दिशा आणि टप्पा हा योग्य असणं गरजेचं आहे, परंतु अगदी दिशा आउटसाइड ऑफ स्टंप हाताळली आणि चेंडू अतिरिक्त बाहेर जात असताना एक डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाचा नॅचरल कटर, एक अतिरिक्त धाव. 3 धावा धाव फलकावर. विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर अगदी सरळ जातोय. यष्टी रक्षक निर्धाव चेंडूचे होते सांगता. डॉट बॉल. 3 धावा धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ झालाय. अगदी या 15 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे, आणि ज्या प्रकारे आज मात्र हे स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी 12व्या खेळाडूला मोठ्या स्क्रीनवर सामना पाहण्याची संधी आहे. म्हणजेच काय तर जो खेळाडू 12 असेल ना त्याला मोठ्या LED वर सामना पाहायला मिळेल. एखाद्या मोठ्या प्रीमियर लीगचं जसं आयोजन असतं दैदिप्यमान, त्याच प्रकारचं हे आयोजन आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक.
एजे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळतोय, त्याच दरम्यान एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. येस, अगदी पंच अमर कदम यांचा इशारा येतोय, एक धाव घोषांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. या 4 चेंडूवर अगदी 4 धावा आल्यात. 4 धावा धावफलकावर पहिलं षटक राजू. अप्रतिम गोलंदाजी, अगदी पहिल्या सामन्यात देखील अचूक टप्प्यावर वेगवान मारा केल्या डावखुऱ्या गोलंदाजाने. ओव्हर्स द बॉलर फटका खेळलाय, लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑनच्या दरम्यान अगदी क्षेत्ररक्षक वेगाने येतील. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. गोलंदाज राजू यांनी मात्र या षटकामध्ये कोणताही मोठा फटका खेळण्याची संधी दिली नाहीये. कोंडगाव गावचे खेळाडू आहेत. 5 चेंडूंचा खेळ झालाय, 5 धावा धावफलकावर. अगदी गणेश शिंदे आणि एजे यांना शांत ठेवण्यामध्ये यश आले याच पहिल्या षटकामध्ये. 1 टू गो. शेवटचा चेंडू राजू यांचा पडल्यानंतर अगदी सळ जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची होते सांगता. अतिशय चांगलं षटक, उत्कृष्ट षटक राजू यांचं समाप्त होत आहे. राजू यांनी पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 5. सामन्याचं समीकरण 12 चेंडू 32 धावा. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. अगदी नॅचरल लेग कटर. एका डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाचा एक नैसर्गिक चेंडू असतो, तो आपल्याला पाहायला मिळाला. गुडलेंदा चेंडू पडला, हलकासा कट झाला, फलंदाजापासून दूर बॅट फिरवली. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू. चांगली या ऍक्शन पाहायला मिळते. ज्या प्रकारचा त्यांचा चेंडू रिलीज करण्याचा पॉइंट आहे, हा ऍक्शन आणि ज्या प्रकारचा फॉलो थ्रू, एखादा उद्योन्मुख खेळाडू जर पाहत असेल तर खूप काही शिकण्यासारखं आहे या गोलंदाजाच्या ऍक्शन मधून आणि या रनअप मधून. 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 2 सनी. 12 चेंडू 32 ची आवश्यकता. धोंडेवाडी गावचे खेळाडू सनी, ज्याने हा पहिला सामना अगदी अष्टपैलू खेळाच्या जोरावर गाजवला, परंतु या दुसऱ्या सामन्यामध्ये मोठं अगदी लक्ष असेल, कारण एजे आणि गणेश शिंदे 2 विस्फोटक फलंदाज आहेत पाटण तालुक्यातील. आणि एक संघ जर पाहिला तर अगदी भोर तालुका. हाफ ट्रॅकर चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर अगदी अतिरिक्त उसळी. निर्धाव चेंडूचे होते सांगता. सातत्याने जर पाहिलं तर अकूट टप्प्याचे चेंडू हाताळले जात आहेत. पर्सेंटेज ऑफ डॉट बॉल टीम धोंडेवाडी कोंडगावला वाढवावे लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर. परंतु दुसऱ्या विरोधात 11 मध्ये 32 करायचे आहेत, फक्त 5 मोठे फटके. टीम मराठवाडी जिंकती, सामना खुला होईल. ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या बॉटमला लागत असताना सातत्याने चेंडू आपण या सामन्यामध्ये पाहतोय. अगदी एजे यांना चेंडूला टाइम करण्यामध्ये जरूर अपयश येते, परंतु हा खेळाडू मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. टीमची धावसंख्या 6 धावा धावफलकावर. गणेश सुरेश शिंदे कशी कामगिरी करतील यावर मात्र नजर असेल. मराठवाडी गावचा सुपुत्र. कमी गतीने टाकलेला चेंडू, चेंडू सोडून दिलाय. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. अतिरिक्त चेंडू हाताळला जातोय. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या 7 धावा. गणेश शिंदे, गर्जना 11 कोपरखैरणे. यस, अगदी सुर्वे काका यांचं देखील आगमन झालंय. सुस्वागतम, वेलकम सर. हाफ ट्रॅकर चेंडू होता, टॅप केलाय. डीपला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनला वेगाने येतील. चेंडूवर दुहेरीचा प्रयत्न झालाय. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. अगदी जिथे 1 धाव होती तिथे मात्र चित्याच्या चपळाईने 2 धावा प्राप्त केल्यात. एकेरीचे रूपांतर सहजरित्या दुहेरीमध्ये करत असताना गणेश शिंदे, अजय खांडेकर या 2 धावेने धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचते. 9 धावा धावफलकावर. 1.3 चेंडूचा खेळ झालाय. 9 धावा. गणेश शिंदे 4 चेंडूवर 4 धावा. अद्याप शांत आहेत. येस पंच. दोन धावा जोडल्या जातील. येस, फलंदाजाच्या शरीरावर चेंडू आदळलाय. अगदी पाटण क्रिकेट संघटनेचे नियम आहेत आणि ते अगदी स्पष्ट असतात, सगळ्यांना सारखे असतात. 9 धावा धावफलकावर. सनी अद्याप 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण.
अगदी कौतुक करावं लागेल राहुल यांचं गवतामध्ये उभा असताना अगदी ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलंय, परंतु आज मात्र पाऊस नाहीये, धावांचा पाऊस पडावा लागेल. 8 चेंडूमध्ये 28 धावा, अगदी लक्ष थोडस मोठं होत चाललंय. गणेश शिंदे कशा प्रकारे फलंदाजी करतील हे पाहिजे. 4 चेंडू हाताळलेत, 4 धावा खर्च केल्या. सनी गणेश सुरेश शिंदे शॉटआर्म चॅक, अगदी क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट डीप स्क्वेअर लेगच्या दरम्यान एक धाव पूर्ण केली. दुहेरीचा प्रयत्न झालाय, फेकी दूरवर, परंतु बॅकअप चांगला पाहायला मिळतोय. 2 धावेने टीमची धावसंख्या नेल्सन नंबर 11 धावा धाव फलकावर. 1.5 चेंडूंचा केस झालाय. 7 चेंडूमध्ये 26 धावा करायच्या आहेत. 7 चेंडूमध्ये 26 धावांचं लक्ष, अगदी लक्ष जरूर मोठं आहे परंतु कठीण नाहीये. सामना दोन्ही संघांच्या माध्यमातून जाईल. कमी गतीने टाकलाय आणि बॅकफुटला जाऊन पुलचा फटका ठोकलाय. चेंडू सीमा रेषा पार. गणेश सुरेश शिंदे मराठवाडी गाव बॉस ब्रँडेड षटकार. 6 चेंडूमध्ये 20 धावांचं समीकरण येऊन ठेपलंय. अगदी शेवटचा चेंडू पहा, कमी गतीने टाकलेला चेंडू बॅकफुटला जाऊन लेग कटर अगदी उत्तुंग टोले जंग षटकार ठोकलाय. गणेश शिंदे यांच्या बॅट मधून चेंडू अगदी सीमा पार गेलाय. 2 षटकांची सांगता, बिनगडी बाद 17. 6 चेंडू मध्ये करायचे आहेत 20 धावा. 6 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. अगदी मैत्री ग्रुप जावली, अगदी जावली तालुक्यातील जर पाहिलं तर मैत्री ग्रुप जावली आणि त्यांचा देखील सातत्याने उल्लेख करावा लागेल. बॉस यांच्यावर असलेलं प्रेम आणि बॉस यांचा हा मित्र परिवार, त्यांचा देखील शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम. यस, अगदी आदरणीय अनिल जुंद्रे साहेब यांचा देखील शुभागमन झालंय. मैत्री ग्रुप जावली, वेलकम सर, सुस्वागतम. 6 चेंडू मध्ये करायच्यात 20 धावा. षटक क्रमांक 3. 6 चेंडू मध्ये 20. अरविंद आलेत. 6 चेंडू मध्ये 20. एजे ऑन स्ट्राइक. अगदी पीटीपीएल दोन्ही खेळाडूने गाजवले. हा सामन्यामध्ये कसा खेळ करतील. पहिला चेंडू इनसाइड आउट, कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. अगदी फटक्यातून आलाय स्वेट साऊंड. चेंडू आउट ऑफ द ग्राउंड. उत्तुंग टोला, बॉस ब्रँडेड षटकार. काय फटका सजवलाय. अजय खांडेकर सेट ऑन फायर. नवलाई जिंती गावचा खेळाडू आहेत. 5 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. अगदी आउटसाइड ऑफ स्टंप हाताळलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला ठोकलाय. फुटवर्कचा वापर करत असताना पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर अगदी हलकीसा उंची घेतोय. डॉट बॉल. 4 चेंडू 14 धावा. अगदी प्रत्येक चेंडूवर सामन्याचं समीकरण बदलतंय. प्रत्येक चेंडूवर अगदी वेगळी घडामोड पाहायला मिळते. एका चेंडूवर फलंदाज हवी ठरत असताना दुसऱ्या चेंडूवर गोलंदाजाने पुनरागमन केले. अरविंदांचा हा वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. अगदी खराब दिशा. व्हाईट बॉल. दोंडेवाडी गावचे खेळाडू आहेत. अगदी स्वतःशी बोलत असताना 4 चेंडू मध्ये करायच्या 13 धावा. गोलंदाजी करत असताना लाईन आणि लेंथ या 2 गोष्टी तुमच्याकडे अगदी असायला हव्यात आणि त्याची तुम्ही काळजी घ्यायला हवी. कारण दिशेवर आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं महत्वाचं असतं. फुललेचा चेंडू होता ऑन साइडला. अगदी क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला 1 धाव पूर्ण केली जाईल. 3 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. म्हणजेच काय तर गोलंदाजाला 2 चांगले चेंडू टाकायचे आहेत, फलंदाजाला 2 मोठे फटके खेळायचे आहेत. सामना अगदी दोघांच्या बाजूने खुला होईल. एका बाजूला गणेश सुरेश शिंदे मराठवाडी गावचा खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला अरविंद दोंडेवाडी गावचा खेळाडू आहेत. एका बाजूला पाटण तालुका, एका बाजूला बोर्ड तालुका. हाफ ट्रॅकर चेंडू होता. हुकचा फटका खेळलाय. अगदी स्वतःवर नाराज आहेत. 1 धाव प्राप्त होईल. 2 चेंडू मध्ये 11 धावा करायच्या आहेत. येस, अगदी बॉस चषक 2024 चा नियम. धावांचा पाठलाग करणं अनिवार्य असेल. म्हणजेच काय तर तुम्हाला 2 चेंडूवर 2 षटकार ठोकायचे आहेत. गोलंदाज अरविंद यांचं कौतुक करावं लागेल. येस, अगदी एसटी रक्षकाला देखील विनंती असेल, चेंडू जर बॅनरच्या दिशेला असेल तर आपण प्लीज घ्यायचा आहे, कारण मागे चेंडू तुम्हाला मिळू शकतो. 2 चेंडू मध्ये 11 धावा महत्वाचा चेंडू असेल या सामन्यातील दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. अगदी हा चेंडू निर्णायक असेल. तेजस सर, जर हा चेंडूवर मोठा फटका आला तर सामना खुला होईल आणि हा चेंडू जर चांगला हाताळला अरविंद दोंडेवाडी गावचे खेळाडू, अगदी आपल्या गावासाठी चांगलं क्रिकेट. येस,
2 चेंडू 11 धावांची गरज. गणेश शिंदे मिस्टर PDPL ऑन स्ट्राईक. अगदी महत्वाचा चेंडू असेल या स्पर्धेतील या सामन्यातील दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. मात्र कोणता गोलंदाज अगदी अरविंद हाताळतील का की गणेश शिंदे या चेंडूवर हावी ठरतील. 2-11ची गरज असताना स्टेट डाऊन द ग्राउंड अगदी समोरच्या दिशेने ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. गणेश सुरेश शिंदे मिस्टर PDPL यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार. बॉस चषक षटकार. 1 चेंडू 5 धावांची गरज. वॉट अ मॅच. अगदी हा सामना चित्तथरारक पाहायला मिळतोय. गणेश शिंदे अगदी एका पायावर फटका खेळलाय. काय फटका सजवलाय. दर्जेदार टायमिंग. अफलातून फटका. एका बाजूला आहेत मराठवाडी गावचे खेळाडू गणेश शिंदे. दुसऱ्या बाजूला आहे धोंडेवाडी गावचे खेळाडू अरविंद. 1 चेंडू 5 धावा. अगदी कंपल्सरी चेस. लक्षात घ्या दोन्ही संघ धावांचा पाठलाग अनिवार्य असेल. 1 चेंडू 5 धावा. वॉट अ मॅच. चित्तथरारक रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. बॉस चषक 2024. 1-5. 1-5 ची गरज असताना लोअर फुल टॉस. टायमिंग झालं नाहीये. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत आणि इथे मात्र गणेश शिंदे स्वतःवर नाराज असतील. आणि काय गोलंदाजी राहिली. गोलंदाज अरविंद यांनी धोंडेवाडी गावचे खेळाडू आज मात्र आपल्या बोर्ड तालुक्यासाठी कामगिरी करत असताना लोअर फुल टॉस चेंडू टायमिंग करण्यामध्ये आलेलं अपयश. अभिनंदन टीम धोंडेवाडी कोंडगाव. वेल प्लेड. हार्ड लक बॅड लक टीम मराठवाडी आणि चिंती. काय खेळ राहिलाय. कौतुक करावं लागेल टीम धोंडेवाडी आणि कोंडगाव संघाचं. अगदी 2 चेंडू मध्ये 12ची गरज होती. अरविंद आले आधीच्या चेंडूवर षटकार आणि 6वा चेंडू अगदी लोअर फुलटॉस होता. परंतु गणेश शिंदे टायमिंग करण्यामध्ये अपयश आणि अगदी धावफलकावर नजर